नमस्कार खाऊयानो, मी नीलम. तुमचं स्वागत आहे नीलम कोकणी किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे खरवस. हा गाईच्या पहिल्या दुधापासून तसेच म्हैसीच्या पहिल्या दुधापासून बनवला जातो. साहित्य बघू काय काय लागतं ते. गूळ, जिरं, जायफळ, वेलची, ओलं खोबरं 1 वाटी आणि गाईचा चीक किंवा म्हैसीचा चीक असेल तर तो पण आणि दूध लागणार आहे. हे सर्व साहित्य लागणार आहे. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्यात ओलं खोबरं, जिरं, जायफळ आणि छोटा चमचा हळद हे आणि थोडंसं पाणी घालायचं. हे सर्व आपण व्यवस्थित बारीक मिक्सरला लावून घ्यायचं. आता एक भांडं घ्यायचं, त्यात आपण दूध आणि चीक ओतायचा आणि त्यात आपण हे गूळ आहे ना ते चवीनुसार तुम्ही वापरू शकतात. कमी गोड पाहिजे तर कमी, जास्त गोड पाहिजे तर जास्त. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यात गुळाचा एक पण खडा राहता नाही. तुम्ही साखरेचा पण वापर करू शकतात, पण शक्यतो गुळच वापरा. गुळाने चव पण भारी लागते. हे आता सर्व आपण मिक्स करून घेतलं. आता आपण जे वाटण बनवलेलं ना ते ह्यात टाकायचं आणि परत एकदा व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घ्यायचं. हळद घातल्याने ह्याला रंग छान आला आहे आणि जायफळ, जिरं आणि वेलची ह्याचा वास पण छान येतो आहे आणि गुळामुळे चव पण चांगली लागते. म्हणून शक्यतो तुम्ही गोळच वापरा. आता मी एक भांडं घेतलं आणि एक गाळणी घेतली आणि हे सर्व मी त्यात गाळून घेणार आहे. स्टीमरमध्ये पण तुम्हाला मी खरवस बनवून दाखवणार, तसेच पातेल्यामध्ये पण बनवून दाखवणार. खरवस कुणाकुणाला आवडतो ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे आता गाळून झालं आहे. आता आपण त्याच्यावर हळदीची पानं ठेवायची. हळदीची पानं नसतील तर तुम्ही असंच त्याच्यावर झाकण ठेवा. हळदीच्या पानाने कसा वास छान येतो. हे आता मी स्टीमर घेतला, त्याच्यावर मी आता हे सर्व भांडं ठेवणार आहे आणि मग त्याच्यावर व्यवस्थित घट्ट असं झाकण ठेवायचं आणि त्याला 15 ते 20 मिनटं मस्तपैकी वाफ द्यायची. आणि त्याला बघा हळदीच्या पानाचा वासच छान येतो. आता जे राहिलेलं होतं ते मी गाळून घेते. तुम्ही नाही गाळला तरी चालेल, असं जरी ठेवला तरी चालेल. आता मी तुम्हाला हे पातेल्यात बनवून दाखवणार आहे. हे पातेलं आहे, त्यात मी पाणी घेतलं 2 ते 3 ग्लास आणि हे शिल्लक राहिलेलं जे होतं ना चीक तो आता ठेवणार आहे. त्याच्यावर व्यवस्थित झाकण मात्र नीट घट्ट असं ठेवायचं. हे हळदीची पानं पण ठेवा. हळदीची पानं असतील तरच ठेवा, नसतील तर मग नाही ठेवला तरी चालेल. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनटं त्याला वाफवून घ्यायचं. हे बघा झालं आहे तयार खरवस खाण्यासाठी. हे आपण चमच्याच्या सहाय्याने बघायचं व्यवस्थित घट्ट झाला की नाही ते. आणि जर नाही झालं असेल तर परत एकदा व्यवस्थित वाफवून घ्यायचं त्याला आणि वासच छान येतो आहे. तर तयार झाला आहे खरवस खाण्यासाठी आणि जे स्टीमरने बनवला तो पण तयार झाला आहे खाण्यासाठी. बघा दिसतोच छान. खरवस हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि आजकाल तर पारंपरिक पदार्थ बनवणं कमी होत चाललं. आणि हा पारंपरिक पदार्थ कोण बनवतं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थंड करण्यासाठी ठेवायचं. थंड करून झाल्यावर त्याचे तुकडे करायचे. आता तुम्ही त्याला पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्या. हे कट करून झाले. मी ह्या पद्धतीत कट करून घेतला आहे. हे मस्तपैकी मऊ जाळीदार असा खरवस तयार झाला. आता मी अजून एक दुसऱ्या शेपमध्ये कट करणार आहे. हे बघा हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचे. खरवस खाण्याचे फायदे पण अनेक आहेत. यात प्रथिने, कॅल्शियम आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक भरपूर प्रमाणात आहेत. म्हणून खरवस लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींनी पण खावा. मऊ, जाळीदार आणि पारंपरिक पद्धतीत मस्तपैकी खरवस तयार झाला आहे. तुमच्या इथे खरवसला काय म्हणतात आणि हा खरवस कुणाकुणाला आवडतो ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अजून एक सांगायचं राहिलंच की तुम्ही माझ्या नीलम कोकणी किचन ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा न विसरता. नवीन रेसिपीसोबत आपण पारंपरिक रेसिपीचा पण आस्वाद घेतलाच पाहिजे.